नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग थोडा मोठा होणार आहे कारण दिवसभरात आपण काय काय करणार आहोत ते तुम्हाला आज सांगणार आहे, दाखवणार आहे. तर चला मग करू सुरुवात. झालं आहे आपलं कमांड हॉस्पिटल येथील काम. थोडंसं अपॉइंटमेंट होती डॉक्टरची, तर दाखवलं आणि मेडिसिन वगैरे घेऊन चला तर आपण निघूया. आता आलो आहे बाहेर हॉस्पिटलच्या आणि इथून आपल्याला पकडायची रिक्षा. तर मी साहेबांना म्हटलं होतं की आपण खूप दिवस झालो गणपती बाप्पाला गेलो नाही, तर जाऊया म्हटले. चल मग. तर आम्ही निघालो आता सारसबागला जाण्यासाठी. तर बघा, आलो आहे, डायरेक्ट रिक्षा केली आणि डायरेक्ट इथे पोहोचलो सारसबागला. तर खूप सुंदर आहे इथलं हे ठिकाण. तर मला तर खूप आवडतं. पहिले आम्ही जेव्हा इथं राहायचो तेव्हा नेहमी यायचो, पण खूप वर्षात येणंच झालं नाही. तर आज म्हटलं नक्की जाऊ वेळ काढून. तर मी घेतले इथे फुलं, हार, नारळ, प्रसाद वगैरे आणि आता जायचं आहे आपल्याला खाली. तर चला मग. भव्य असं गेट आहे हे मंदिराचं, रोडवरूनच दिसतं अगदी. तर जाऊया आपण खाली मंदिरात. सोबतच वरती 2-3 फोटो घेतले आम्ही. एक छोटी मुलगी होती, तिने आमचे फोटो काढले. तर चला आपण जाऊया खाली. दोन्हीकडनं पायऱ्या आहेत खाली उतरायला. तर चला मग मंदिरात नेते मी तुम्हाला. आज खूप गर्दी कमी असल्यामुळे दर्शन आपलं चांगलं होईल असं वाटतं. इथे 2 शांतपणे बसलेले आहेत. ती काही करत नाहीत माणसाला, पण भीती वाटते जाताना. तर इथे आपण चप्पल वगैरे काढून ठेवू. काही मंडळी दर्शन घेऊन बसलेली आहेत विश्रांती करत. तर चप्पल वगैरे काढली. चला आता मंदिरात जाऊ. ओम गं गणपतये नमः. खूप गर्दी नसल्यामुळे दर्शन अगदी छान होणार आहे आणि मनाला एकदम शांतता लाभणार आहे. इथे काही मंडळी आलेली आहे, स्वयंसेवी. दर्शन घेतलं आणि साहेब इथे बसले. तोपर्यंत मी इकडून तिकडून मंदिरात थोडं बाहेरून शूटिंग घेतली. खूप छान वाटतं इथे बसायला. चतुर्थीच्या दिवशी तर जागा राहत नाही. खूप मस्त असा परिसर आहे आणि खूप जुनं मंदिर आहे हे. तर छान वाटतं आहे मनाला. दर्शन वगैरे मस्त झालं. गणपती बाप्पाने खूप छान आशीर्वाद दिला आणि येथील मूर्ती खूप अशी मनाला प्रसन्न वाटते आणि आपल्याशी बोलल्यासारखी मूर्ती आहे. तर इतकी सुंदर आहे. एक वेळ नक्की बघावी अशी. प्रसाद वगैरे घेऊन झाला. 1-5 मिनटं आपण इथे बसूया. मंदिरात आल्यावर थोडंसं टेकलंच पाहिजे. थोडी विश्रांती घेतली. बाप्पांना प्रार्थना केली सर्वांना सुखी ठेवण्याची. ही जी शेजारी मंडळी आलेली आहेत त्यांचं अथर्वशीर्ष पठण चालू आहे गणपती बाप्पाचं. एक सुरात म्हणतात. खूप छान वाटतंय त्यांचं ऐकायला. चला तर झाली आपली विश्रांती, घेऊन जाऊया आता. गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांना सुख, समृद्धी, समाधान नवीन वर्षात येणाऱ्या सुखी ठेवा. चला तर मंडळी, झाले दर्शन. खाली आलो. इथे बसायचं आहे आपल्याला थोडा वेळ.
सगळे गेट वगैरे तर बंद आहे, गार्डनमध्ये जाता येत नाही, तर आपल्याला इथेच थोडीशी विश्रांती घ्यावी लागेल. ही आलेली मंडळी हे पण व्हिडिओ वगैरे घेत आहेत, फोटो काढते कुणी. तर बघा किती छान असा रम्य परिसर आहे, इतकं सुंदर वातावरण आहे. संध्याकाळच्या वेळेला तर मुलांनी बायका माणसं सगळे फुलून आलेलं असतं अक्षरशः. आणि हे फवारे वगैरे पण चालू असतात संध्याकाळी. संगीताच्या ठेक्यावर मग काढलाय मी फोटो 1-2. आणि बरं का मंडळी, कोण कोण आलेलं आहे इथे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर साहेबांचं चालू होतं काम. मी त्यांची फोन संपण्याची वाट बघत होती, तर अजून काही झालेलं नाही आहे. फोटोही काढले सोबत, एक छोटासा व्हिडिओ घेतला. बाहेर गेलं आणि फोटो काढले नाही असं होतच नाही. होऊ शकेल कारण मी सिंगल पर्सन आहे. आमचा दोघांचा पण एक व्हिडिओ घेतला छोटासा लेकरांनी. इथे बसलेले होते आणि बघा हे कावळे महाराज इथे बसलेले, अजिबात घाबरत नाही आहे. खाण्यासाठी आला होता तो, त्याला मी टाकत होते आणि तो बकासुरासारखा खात होता. अगदी जवळून व्हिडिओ घेतला त्याचा. चला तर आता आपण जाऊया. जायचं कुठे हे अजून ठरलेलं नाही, पण जायचं कुठेतरी. आता फिरायचं आहे आजच्या दिवस आपल्याला. छान वाटतं. खूप वर्षांनी इतकं मन भरून दर्शन झालं देवाचं, देवाला बघितलं. आणि चला तर आता थोडी लागली भूक, पोटपूजा करूया. इथे खायची आपल्याला पाणीपुरी. या दादानी पाणीपुरी बनवली. पाणीपुरी, भेळपुरी, रगडापुरी एकच नंबर होती. खूप छान टेस्ट होती. चम्मच नाही लागणार. हे बघा, पोटपूजा झाली. आता चला समोर जाऊया. जाता जाता असं ठरलं की इथे जवळच मंदिर आहे, त्या मंदिरात जायचं. खूप छान असं मंदिर आहे. पहिले कधीतरी आलो होतो तेव्हा एवढं काही नव्हतं या मंदिरात. आता देखावा वगैरे खूप छान असा बनलेला आहे. तर छान वाटलं बघून. इतकं सुंदर आहे. दोन्हीकडून एकीकडून पायऱ्यावरती चढायला आहे, एकीकडून खाली उतरायला आहे. तर तशा याने गेलो आम्ही. आधी परमिशन घेतली, म्हटलं व्हिडिओ घेऊ का, तर ठीक आहे म्हणे, चालतो घ्यायला. मग मी व्हिडिओ घेतला. खूप सुंदर आहे, पण एकदम अप्रतिम मंदिर आहे. इकडून वरती चढायचं, इकडून खाली उतरायचं. आणि हा मध्ये आहे काचाच्या आत देखावा, तो आपल्याला स्पष्ट दिसतो आहे. या मंदिरात इतके छान भांडी कुंडी पसारा खूप असं काही काही आहे. आणि आम्ही आलो आता दुसऱ्या मजल्यावर.
हे दुसऱ्या मजल्यावरचं आहे. आखीव रेखीव इतकं सौंदर्य नजरेत भरून घ्यावं असं. चला आता वरचं झालं आहे दर्शन आपलं, तर खाली पण जाऊया. इतके छान असे चौबाजूनी देखावे लावलेले आहेत, तर ते बघत बघत निरीक्षण करत करत जाऊया खाली. बरं का मंडळी, आपण कधी कधी ठरवून ठेवतो की आपण हे करू ते करू, इथे जाऊ तिथे जाऊ, आणि शक्य होत नाही. आणि कधी कधी न ठरवताही अचानकमध्ये आपण खूप काही करून जातो आणि सहजच घडून जातं. तसंच काहीसं झालं. तर बघा, हे इथे झालं आहे आमचं मंदिर सगळं बघून, आणि दरवाजे बघा किती मोठे मोठे आहेत. तर चला, कसं वाटलं आहे मंदिर तुम्हाला नक्की सांगा. आणि आता जाऊया आपण पुढे. पुढे कुठे जायचं, तर असंच ठरलं की समोरच आता स्टेडियम आहे जवाहरलाल नेहरू, तिथे जाऊया. तर फक्त रस्ता क्रॉस करायचा आणि आलो आहे आम्ही इथे. इकडे आहे जैन मंदिर, सारसबाग इकडे जाऊन आलो आपण. जवाहरलाल नेहरू स्टेडियम. चला
इथून मी एकटाच झाला तू जाय म्हणजे पहिले थांबायचं हे तांदूळ पोटातच आहे. वीस. हां, 10 रुपये. म्हटलं चलो हां इकडे जायचं काम नाही. समोरून जा लागल. पलीकडून जातात ना. तळावर व्यवस्थित स्थापित करा. बाप्पांची मूर्तीवरती स्थापित केल्यानंतर वस्त्राची परत व्यवस्थित घडी करायची आहे. नारळावर जागेवर ठेवून द्यायचं आहे. आज मग राहिलं बाकी. किती लंब आहे ते लगेच. Next station, Swargi. Please mind the gap.